हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सर्व? आय होप एकदम मस्त असणार आहे. आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिक बनवणार तो म्हणजे फिनॅथ्रिसिन. ठीक आहे. मी मागच्या याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन सांगितलं होतं की ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जाते. बरोबर. युनिट नंबर 4मध्ये तुम्हाला जर क्वेश्चन होता की अँथ्रासिन डेरिव्हेटिव्ह किंवा फिनॅथ्रिसिन किंवा नॅपथॅलिन वॉट एव्हर जे काय असणार त्याच्यावरती डिटेल असा क्वेश्चन असेल की राईट द डिटेल अबाउट मेथड ऑफ प्रिपरेशन सिंथेसिस अँड केमिकल रिॲक्शन स्ट्रक्चर अँड मेडिसिनल युजेस. ठीक आहे. हे कुठलाही विचारलं जाऊ शकतं. अँथ्रासिन विचारलं, फिनॅथ्रिसिन किंवा नॅपथॅलिन विचारलं जाऊ शकतो. 5 to 7 मार्क्सला हे मोस्ट ऑफ करून विचारला गेलेला आहे. नॅपथॅलिन आपण घेणार तो 10 मार्क्सला कंपल्सरी, म्हणजे मोस्ट ऑफ करून खूप खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. हा तर तुम्हाला मोस्ट ऑफ भरपूर क्वेश्चन पेपरमध्ये बघायला मिळेल. तर आज बघूयात आपण फिनॅथ्रिसिन बघणार आहे. ठीक आहे. त्याच्या केमिकल रिॲक्शन वगैरे काय काय आहेत, की रेझोनन्स स्ट्रक्चर वगैरे कसं, केमिकल प्रॉपर्टीज काय आहे, त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज काय. ठीक आहे. हे सगळं आज आपण बघणार आहे. चला आता आपण स्टार्ट करूया. स्टार्टिंग करण्याच्या आधी फ्रेंड चॅनलला सबस्क्राईब करा. काय क्वेश्चन तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि हो, इन्स्टाला पण फॉलो करा. इन्स्टा आय डी पण शीतलगिरा असे. तर बघा, फिनॅथ्रिसिनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती असेल. तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत तुमच्या काय येतात 3 बेंझिन येतात. कंपल्सरी कुठल्या येतात 3 बेंझिन येतात. ते तुमचं फिनॅथ्रिसिनचं स्ट्रक्चर असतं. बरोबर. हा एक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे. ठीक आहे. म्हणजेच कसा ह्या प्रकारे तुमचं स्ट्रक्चर असणार आहे. फिनॅथ्रिसिनचं स्ट्रक्चर ह्या प्रकारे असणार. तुम्ही ह्या प्रकारे पण दाखवू शकता, ह्या प्रकारे पण किंवा ह्या प्रकारे पण. ठीक आहे. तिघं सेम वेव्हने आहेत. ठीक आहे. तर तुम्ही सांगू शकता की जसं त्याचं जसं इंट्रोडक्शन म्हणून तुम्ही सांगू शकता की फिनॅथ्रिस इज द पॉलीसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन आहे. बरोबर. 3 फ्यूज बेंझिन रिंग तुम्हाला कशा रिंग दिसतात, 3 बेंझिन रिंग दिसतात. बरोबर. इट इज द मेंबर ऑफ फ्यूज रिंग इन हायड्रोकार्बन अंडर द क्लास ऑफ पॉलिन्यूक्लियर हायड्रोकार्बन ऑब्वियसली. बरोबर की नाही. इट इज द स्ट्रक्चर आयसोमर ऑफ अँथ्रासिन. अँथ्रासिन त्याचं स्ट्रक्चर आयसोमर कशापासून म्हणलं, अँथ्रासिनपासून. ठीक आहे ना. आता नेमकं फिनॅथ्रिसिनचे आपण रिॲक्शन वगैरे कशा होत्या, प्रॉपर्टीज काय प्रकारच्या ते सगळं बेसिक आता स्टार्ट करणार आहोत. तर आता आपण बघूया. आता बघा, याच्यामध्ये तुम्हाला तर रेझोनन्स त्याचं जस्ट ह्या प्रकारे तुम्ही दाखवू शकता. पण रेझोनन्स स्ट्रक्चर तुम्ही रेझोनन्स स्टडी केलेला आहे. बरोबर. मी घेतलेलं पण हे बेसिक पार्ट आधीच कवर केलेला आहे. तो बघा, ते तुमचे डाऊट क्लिअर होते. हे तुमचं फिनॅथ्रिसिनचं स्ट्रक्चर आहे. फक्त याच्यामध्ये काय होतील, तुमच्याकडे नंबर ऑफ तुमचे रेझोनन्स स्ट्रक्चर बनत जातील. म्हणजे याच्यामध्ये काय डिलोकलायझेशन ऑफ द बॉन्ड, डिलोकलायझेशन होणार आहे बॉन्डचं. ठीक आहे. बघा ह्या प्रकारे तो नेक्स्ट बॉन्ड तुम्ही जस्ट ते बॉन्डिंगचं फक्त शिफ्टिंग होणार आहे वेगवेगळ्या प्रकारमध्ये. ठीक आहे. कधी इथं असणार, कधी इथं असणार, वॉट एव्हर. म्हणजे ते काय जस्ट बॉन्डिंगचं काय होणार, सर्क्युलेशन होणार आहे. ठीक आहे ना. त्यालाच तुम्ही काय म्हणता रेझोनन्स स्ट्रक्चर असं म्हणतात. अंडरस्टँड. ओके. आता त्याच्या काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत. तर केमिकल प्रॉपर्टीजमध्ये तुम्ही सांगू शकता की त्याचा फॉर्म्युला काय आहे, की कार्बन 14 आणि हायड्रोजन किती आहे 10 आहे. C14H10. ठीक आहे. ह्या प्रकारे स्ट्रक्चर आहे. आणि जस्ट तुम्ही नंबरिंग इथून देणार आहे, कारण की 9 आणि तुमची ही जी रिंग आहे तुम्ही स्टार्टिंग कुठून करणार, इथून करणार. पण तुम्हाला जर लक्षात राहत असेल तर तुमची जी ही रिंग असते, एक्स्ट्राची जी रिंग असते तिथूनच तुम्ही 9 आणि 10 देऊन टाकायचा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. मग नंबरिंग तुम्ही ह्या प्रकारे 10 नंतर ऑब्वियसली 1 तुम्ही करणार आणि 9 नंतर ऑब्वियसली 8च येणार ना तुमचा. कळतो ना. ह्या प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. तुम्ही सांगू शकता की हा जसं याचं मॉलिक्युलर वेट्स 178 ग्रॅम पर मोल आहे. आणि हा हुकेल्स रूल, कारण की तो ॲरोमॅटिक कंपाऊंड ऑब्वियसली हुकेल्स रूल तो फॉलो करणारच आहे. ठीक आहे. हुकेल्स रूल मी डिटेल घेतलेलं आहे. कशा प्रकारे तुम्ही स्ट्रक्चर हे करू शकता ते तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. तर तो पार्ट बघा. ओके. इट इज अन आयसोमर ऑफ द अँथ्रासिन. आधीच तुम्ही सांगितलं आहे. ऑल द कार्बन सांगतं sp2 हायब्रिड, कारण की तुम्हाला डबल बॉन्ड दिसतं म्हणजे तुमचं काय असणार आहे, तर sp2 हायब्रिडायझेशन असणार आहे. बरोबर की नाही. आता त्याचं काही फिजिकल प्रॉपर्टीज आहे. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये तुम्ही सांगू शकता की तो जसं कसा दिसतो, कलरलेस, क्रिस्टलाइन सॉलिड आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट काय आहे, ते सगळं तुम्ही त्याच्यात डिस्कस करणार आहे. ठीक आहे. फिनॅथ्रिसिन मोस्ट ऑफ करून ना तुमचं अँथ्रासिन नॅपथॅलिन वगैरेचे आहेत ना, जवळजवळ आहेत ना, ज्या प्रॉपर्टीज वगैरे सिंथेसिस वगैरे ना थोडंसं फार आहेत ना सिम्युलर आहेत. फक्त तुम्हाला स्ट्रक्चर लक्षात राहू द्यायचं आहे. ठीक आहे. फिनॅथ्रिसिन इज द कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड आहे. त्याचा मेल्टिंग पॉईंट 101 आहे आणि बॉइलिंग पॉईंट कितीला बॉईल होतो तो 340 डिग्री सेल्सिअस. हा इनसोल्युबल आहे वॉटरमध्ये, बट जे पण ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट असेल त्याच्यामध्ये काय असणार, तर सोल्युबल असणार आहे. ठीक आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक तुमचा स्टार्ट झाला, तो म्हणजे सिंथेसिस. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचे ह्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे ना. मी घेतलेले आहेत. जस्ट तुम्हाला विचारायचं होतं की जस्ट
सिंथेसिस चालत असतात, म्हणजे हॉर्वर्थ सिंथेसिस म्हणजे त्याच्या कुठल्या येऊ शकतात अशा प्रकारचं. ठीक आहे. आता सिंथेसिसमध्ये काय, फिनाथ्रिसिन कॅन बी सिंथेसिस फॉलोइंग रिॲक्शन, कुठल्या त्याच्या स्टेप इन्व्हॉल्व असतात ते बघणार आहे आपण. ठीक आहे. एक तर तुमचं हॉर्वर्थ सिंथेसिस आहे, त्याच्यामध्ये 5 स्टेप इन्व्हॉल्व असतात. एक केमिकल रिडक्शन म्हणू शकता, रिंग क्लोजर रिडक्शन आहे, रिॲक्शन आहे, ॲरोमॅटायझेशन आहे, फ्रिडल कार्बोक्सिलेशन आहे, सायक्लायझेशन आहे. तर कशा आहे होत आहेत रिॲक्शन ते बघूयात. आता एकदम इझी आहे, टेन्शन घ्यायचं काम नाही, तुम्हाला लगेच लक्षात येईल. ठीक आहे. आता फ्रिडल कार्बोक्सिलेशनमध्ये काय होणार आहे तुम्हाला माहिती, तुम्ही काय घेणार आहे, तुम्हाला जर रिंग फॉर्म करायची आहे तर तुम्ही कुठून फॉर्म करणार, तुम्हाला कुठले तरी स्ट्रक्चर तर पाहिजेत ना. आता तुम्ही जेव्हा जस्ट नॉर्मल नॅप्थलिन सॉल्व करतो तेव्हा काय करत होतं, नॅप्थलिनमध्ये एक बेंझिन निघायचं, त्याची नेक्स्ट सक्सेनिक अनहायड्रेट असायचं, बरोबर आहे की नाही. पण तुम्ही इथं काय करणार आहे, तुमचा जो फिनाथ्रिसिन आहे त्या तुम्हाला किती स्ट्रक्चर पाहिजे, ते 3 रिंगचं पाहिजे, 3 रिंगचं पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर तो कशा प्रकार होतो ते बघणार आपण. ठीक आहे. आता बघा, तुम्ही आधी काय घेतलं, नॅप्थलिन घेतला, कारण की ऑलरेडी 2 तुमच्या रिंग आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार आहे, सक्सेनिक अनहायड्राइड यूज करणार आहे, बरोबर की. हा काय करतो, रिंग फॉर्मेशनचं काम करत असतो, बरोबर की नाही. कोणाच्या प्रेझेन्समध्ये LC येते आणि टू फॉर्म द नॅप्थोल प्रोपॅनिक ॲसिड. तुम्हाला ह्या प्रकारच्या स्ट्रक्चर नॅप्थलिन घेतला, सक्सेनिक अनहायड्राइड घेतला, ठीक आहे ना. तुमचा इथं जस्ट हा काय होईल, जॉईंट होईल, C∼O CH2 इथून बॉन्ड जस्ट ब्रेकडाऊन होईल आणि ह्या प्रकारे रिॲक्शन. नंतर मी पुन्हा काय पुढे मग लोन प्रॉब्लेममध्ये इथं अटॅक होतील, रिॲक्शन बघूयात. मोठं H2O बाहेर निघेल, बघूयात ते पुढे. ठीक आहे. पण तो स्टेप बाय स्टेप जाऊयात, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. इथपर्यंत फक्त तुमचं जसं काय होणार, तो बॉन्ड ब्रेक होणार आणि तो जस्ट जॉईंट होणार आहे. ठीक आहे. म्हणजे नॅप्थलिन सक्सेनिक अनहायड्राइड आणि नॅप्थोल प्रोपॅनिक ॲसिड तुम्हाला भेटणार. मग क्लेमन्सन रिडक्शनमध्ये काय होणार, आता जो तुम्ही नॅप्थोल प्रोपॅनिक ॲसिड तुम्ही जो घेतला आहे त्याची रिॲक्शन कशासोबत करणार, मग तुम्ही झिंक सोबत करणार, बरोबर की. तो काय करणार, जस्ट एक प्रकारचं रिडक्शनचं काम करणार. रिडक्शनचं काम करणार म्हणजेच काय, फक्त जो ऑक्सिजन असणार आहे कार्बोनिल ग्रुपचं जो ऑक्सिजन असणार तर काय असणार आहे, हायड्रोजन, म्हणजे जस्ट ॲडिशन होते की नाही झिंक आणि अमलगमची जर केली तर. ठीक आहे, तेवढंच आहे. नॅप्थोल प्रोपॅनिक ॲसिड रिॲक्ट्स विथ द अमलगट झिंक इन द प्रेझेन्स ऑफ HCl टू फॉर्म द नॅप्थॉल ब्युटॉनिक ॲसिड तुम्हाला भेटणार आहे. कुठला घेतला तुम्ही, नॅप्थोल प्रोपॅनिक ॲसिड घेतला आहे, कोणाच्या प्रेझेन्समध्ये, तुम्ही रिड्युसिंग एजंट यूज केला आहे, बरोबर की नाही. सिंपल काय होतं, कार्बोनिल ग्रुपच्या इथं काय होतं, तुमचा CH2 येतो आहे, बाकी असं जसं तसं राईट डाऊन करायचं आहे. कळतं आहे, नॅप्थोल ब्युटॅनिक ॲसिड. मग नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्ही सांगा सायक्लायझेशन असेल, बरोबर की. सायक्लायझेशनमध्ये मग काय होणार, सायकल फॉर्म होणार आहे, ती फक्त तुम्ही जॉईंट केली आहे, कळते ना. इथं तुम्ही काय केली, फक्त हा जो ग्रुप आहे तो फक्त जॉईंट केला आहे ना. आता पण मी तुम्हाला सांगितलं की सिंपल रिंग फॉर्म करा, म्हणजे इथं काय रिंग एक प्रकारे जॉईंट होणार आहे. ठीक आहे. जस्ट ह्या प्रकारे तुम्हाला दिसणार आहे सायक्लायझेशनमध्ये, सायक्लिक फॉर्ममध्ये. ठीक आहे. नॅप्थोल ब्युटॅनिक ॲसिड तुम्ही घेतला आहे, त्याला हिटेट करणार. तुम्ही काय घेतलं आहे, मग H2SO4 घेतला आहे, बरोबर की. सल्फ्युरिक ॲसिड तुम्ही यूज केलेला आहे, त्याला हिट करून ऑब्वियसली तो काय करणार, काय फॉर्म करणार, 1Keto 1 2 3 4 टेट्राहायड्रोफिनॅथ्रिन, बरोबर. हे बघा तुमचे 2 बेंझिन रिंग आहेत. नंतर हा जॉईंट झालेला आहे. नेक्स्ट काय होईल तुमच्याला, हा काय होईल, इथं अटॅक होईल, बरोबर की नाही. जस्ट तुमचं काय होणार, इथं रिंग फॉर्म होणार, म्हणजे हा जो तुमचा वॉटर मॉलिक्यूल असणार आहे तो काय होणार आहे, रिंग जाणार आहे, बरोबर आहे की नाही. कळतं आहे ना. हा वॉटर मॉलिक्यूल तुमचा निघून जाईल, अटॅक होईल, जसं या प्रकारचे रिंग फॉर्म होईल या प्रकारे. कळतं आहे. या प्रकारे तुम्ही हीट करतायत, हीट केल्यानंतर तर ऑब्वियसली वॉटर निघूनच जाणार आहे. ओके, कन्फ्युजनचं कारण नाही आहे. क्लेमन्सन रिडक्शन. आता क्लेमन्सन रिडक्शनमध्ये काय, जो तुम्ही 1 Keto 1 2 3 4 टेट्राहायड्रोफिनॅथ्रिसिन जो घेतला आहे त्याची काय करणार, सिंपल तुम्ही काय करणार, रिडक्शन प्रोसेस करणार आहे, बरोबर काय. आता रिडक्शनमध्ये तुम्हाला एवढं तर लक्षात आलं की तुम्ही जो कार्बोनिल ग्रुप होता त्याचं काय करणार आहे, CH2 म्हणजे कन्वर्शन करणार आहे की नाही, या प्रकारे. आता बघा तुम्ही इथं काय केलं, सिंपल फक्त इथं रिडक्शन केलं होतं, हा घेतला होता म्हणून तुमचा इथं CH2 होतं. त्याच प्रकारे इथं काय केलं, क्लेमन्सन रिडक्शनमध्ये तुम्ही काय करणार आहे, 1 Keto 1 2 3 4 टेट्राहायड्रोफिनॅथ्रिसिन घेतला आहे. सिंपल तुम्ही काय केलं, झिंक अमलगट तुम्ही यूज केलेला आहे, बरोबर की. तुम्हाला फॉर्म काय होईल, हा निघाला, इथं CH2 जॉईन झाला, इथं 2 हायड्रोजन असतात तुमच्याला, बरोबर की नाही. म्हणजे 1 2 3 4 टेट्राहायड्रोफिनॅथ्रिसिन. ओके. नेक्स्ट तुमचं ॲरोमॅटायझेशन. आता तुम्ही हा घेतलेला आहे, जो घेतला आहे तो 1 2 3 4 टेट्राहायड्रोफिनॅथ्रिसिन, त्याला काय करणार, हीट करणार, कशासोबत, पॅलेडियमसोबत हीट करणार. म्हणजेच काय होणार, इथे तुम्हाला बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे. काय होणार, बॉन्ड फॉर्मेशन होणार थर्मल कंडिशनला, बरोबर की नाही. ह्या प्रकारे, कारण की तुमचे जे हायड्रोजन असणार आहे
जस्ट इथं काय करतील बॉन्ड म्हणजे हायड्रोजन तिथून हे होतील आणि इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन होतील. कळतंय. नेक्स्ट तुमची शॉर्ट सिंथेसिस. ही पण इम्पॉर्टंट आहे, विचारलं जातं. ठीक आहे. तुम्ही पिझ्झा सायलेंट यूज करता. शॉर्ट सिंथेसिस. आता ही सगळ्यात इम्पॉर्टंट रिॲक्शन. एकदम तुम्ही फक्त रिॲक्शनवर कॉन्सन्ट्रेट करा. रिॲक्शनमध्ये जे करणार आहे तेच तुम्हाला थेरीमध्ये राईट डाऊन करायचं आहे. कळतंय. आता बघा तुम्ही काय घेणार आहे, आर्थो नायट्रो बेन्झाल्डिहाइड. काय यूज करताय तुम्ही, आर्थो नायट्रो बेन्झाल्डिहाइड घेतला आहे. त्याला कोणाच्या याच्यामध्ये रिॲक्शन करणार तुम्ही, सोडियम फिनिल ॲसिटेटसोबत रिॲक्शन करणार आहे. कळतंय. सोडियम फिनिल ॲसिड तुम्ही घेतलेला आहे. तर काय होणार की जस्ट एक प्रकारचं जेव्हा रिॲक्शन करणार तुम्ही कोणाच्या प्रेसमध्ये, ॲसिटिक अनहायड्रेट, तुमचा जो घेणार आहे ॲसिटिक अनहायड्रेट, बरोबर की याच्या प्रेझेन्समध्ये तुम्ही करतायत. म्हणजे तुम्हाला काय भेटणार आहे मग, फिनिल आर्थो नायट्रो सिनॅमिक ॲसिड. ठीक आहे. कन्फ्युजन होऊ नका. ठीक आहे. मी कन्फ्युजन करण्याचं काम नाही करा. नायट्रो बेन्झाल्डिहाइड घेतला, हा तुमचा बेन्झाल्डिहाइड आहे, एवढं तुम्हाला माहिती आहे. एवढा बेन्झाल्डिहाइड आहे. NO2 ग्रुप जॉईन झाला म्हणजे काय झाला, नायट्रो बेन्झाल्डिहाइड घेतलं तर बरोबर. सोडियम फिनिल ॲसिडेट घेतला आहे, हा तुमची बेन्झीन रिंग म्हणजे फिनिल, तुमचा हा सोडियम आणि हा ॲसिडेट ग्रुप. कळतंय. आणि हा तुमचा काय कुठला बोलली, ॲसिटिक अनहायड्रेट बोलली, बरोबर की नाही. हा घेतला आहे तुम्ही. आता फक्त सिम्पल काय होणार आहे, जस्ट रिॲक्शन काय होणार, ॲड होणार. कशी होणार आहे बघा, तुमचा ॲसच हे ह्या प्रकारे लिहिलं आहे. ठीक आहे. तुम्ही हा यूज करतायत म्हणजे तुमचं इथं काय होऊन जाईल, CH बरोबर. आणि हा तुमचा काय म्हणजे तुमचा इथं हा ऑक्सिजन आणि इथला तुमचा काय होणार, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आहे. काय होणार इथं, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. म्हणजे स्ट्रक्चर कसं होईल या प्रकारचे तुमचं हे एक स्ट्रक्चर झालं. ठीक आहे. हा येणं तर H सोबत निघून जाईल, बरोबर. येण्याचं H सोबत निघून जाईल म्हणजे हा तुमचा COH. ठीक आहे. वॉटर मॉलिक्यूल तर निघून गेलेला आहे आणि हा तुमचा C. आणि हा कुठे जॉईन होईल, हा डबल बॉन्ड आहे ना, हा होतं निघाला ना आपला, म्हणजे हा काय होईल इथं जॉईन होईल, बरोबर की. म्हणजे हा या प्रकारे दिसणार आहे. कळत आहे. नेक्स्ट तुम्ही काय करणार आहे, डायनोशन करणार. डायनोशन करणार, आयझोटायझेशन करणार म्हणजे काय, NO2 आणि H2SO4चं रिॲक्शन करा. म्हणजे कशा प्रकारे होईल मग ती, जस्ट तुमचं इथं काय इथं चेंजेस होतात, बरोबर की नाही. तुमचा N2 फॉर्म्युलामध्ये तो निघायला इझिली रिमूव्ह व्हायला, बरोबर की नाही. आता बघा हे स्ट्रक्चर तुम्ही काढलं आहे ॲज जसंच तसं, फक्त इथं काय NO2च्या इथं काय केलं तुम्ही, इथं चेंजिंग झालं आहे तुमचं ना, बरोबर. N2HSO4 हा तुम्हाला भेटला. आणि आता काय सिम्पल तुम्ही काय करणार आहे, याच्यासोबत तुमचं तर रिमूव्ह झाला असं रिॲक्शन करणार आहे. आणि फायनली तुम्हाला काय भेटणार मग, COH ग्रुप भेटणार इथं. कळतं आहे. ही फक्त रिंग काय केली तुम्ही, जॉईन करण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. हा निघाला म्हणजे इथं बघा इथं बॉन्ड फॉर्मेशन होतं आहे. हा निघाला म्हणजे तुमचा इथं बॉन्ड होईल, म्हणजे ह्या प्रकारचा हा बॉन्ड दिसतो आहे, समजतो आहे. हा बॉन्ड इथं फॉर्म होईल ह्या प्रकारे. बाकीचं ॲसिड जसं तसं बघा, हा C इथं आहे, कळत आहे. आणि हा COH हा त्याला जॉईंट COH ॲसिड, बरोबर. नंतर तुम्ही काय करा, थर्मल कंडिशनमध्ये CO2 तुमचा कार्बन डायऑक्साईड तुमचा काय होऊन जाईल, निघून जाईल बाहेर. कळत आहे. आणि तुम्हाला फायनली काय भेटणार, फिनायथ्रिसिन. म्हणजे हा निघाल्यानंतर तुम्हाला काय भेटणार, तुमचा फिनायथ्रिसिन भेटणार आहे. कारण की हे इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे, ही तुम्हाला करावीच लागेल. शॉर्ट मेथड म्हणजे कसं फिनायथ्रिसिन तुम्हाला कशा प्रकारे मिळतात, तुम्ही त्या नंबर ऑफ रिॲक्शन तर बघितला, पण हे तर इम्पॉर्टंट आहे ना, बरोबर आहे की नाही. फिनायथ्रिसिन सिंथेसिस कशा प्रकारे, सॉल्ट नॉन सिंथेसिस तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आर्थो नायट्रो बेन्झाल्डिहाइड यूज केला, सोडियम ॲसिडेटसोबत केली त्याची रिॲक्शन, नंतर तुम्हाला भेटलं आहे सोडियम अनहायड्रेट वगैरे तुम्ही यूज केला, तुम्हाला काय भेटलं. ठीक आहे. नंतर मग सिम्पल डायरेक्शन केल्यानंतर मग काय भेटलं तुम्हाला, फिनायथ्रिसिन नाईक कार्बोजिलिक ॲसिड भेटला 9th नंबरला जॉईंट, बरोबर. आणि नंतर मग CO2 तुमचा रिमूव्ह झाला तर फिनायथ्रिसिन फायनल प्रोडक्ट तुम्हाला मिळाला. इथपर्यंत काढलं. त्याचं काही केमिकल रिॲक्शन आहे. आता याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं कारण नाही, फक्त जॉईन करायचं काम आहे. आणि ते पण आहे ना, एक लक्षात ठेवायचं, तुमची जी 9 आणि 10 पोझिशन असते ना, तिथं तुमची मोस्ट ऑफ करून इथं काय होणार, जॉईंट होणार आहेत. कळते का. फिनायथ्रिसिनमध्ये 9 आणि 10 पोझिशन लक्षात ठेवायची, तिथं जॉईन करायचं आहे, बाकी विचारच करायचा नाही. ठीक आहे. हॅलोजनेशन रिॲक्शन. आता याच्यामध्ये काय होणार की सिम्पल तुमचा कुठला तरी हॅलोजन ग्रुप असणार, कुठला पण असू शकतो, जो काही ब्रोमिन ग्रुप जो काही दिला असतो हॅलोजन ग्रुप. ठीक आहे. रिॲक्ट विथ द ब्रोमिन इन द प्रेझन्स ऑफ कोणाच्या प्रेझन्समध्ये, BR. आता इथे काय होईल ना, तुमचं BR लागून जाईल याच्यामध्ये, तुमची 9 पोझिशन असेल तर इथं. ठीक आहे. मी तुम्हाला याच्यावर दाखवतो रिॲक्शन. ठीक आहे. या प्रकारे बघा. आता फिनायथ्रिसिन घेतलं, सिम्पल BR2 सोबत रिॲक्शन केली आणि तुम्ही काय भेटणार तुम्हाला 9 बनवून फिनायथ्रिसिन भेटणार. नायट्रेशनमध्ये करणार म्हणजे काय, 9 पोझिशनला तुम्हाला काय नायट्रो ग्रुप भेटणार आहे. त्याच प्रकारे होणार ना, फिनायथ्रिसिन अंडरगो द नायट्रेशन
विथ कॉन्सन्ट्रेशन नायट्रिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड तुम्ही घेतला आहे, इथं नायट्रेशन रिॲक्शन म्हणजे तुमचा NO2 जो असणार आहे तो इथं जॉईन होणार आहे 9 पोझिशनला. म्हणजे तुम्ही काय करा 9 नायट्रो फिनायट्रिसिन. आता रिडक्शन होणार म्हणजेच काय होणार, इथं तुमचे काय होणार हायड्रोजन ग्रुप कशा प्रकारे जॉईन होते 9 आणि 10 पोझिशनला. कळतं आहे. फिनायट्रिसिन अंडरगोज रिडक्शन इन द प्रेझेन्स ऑफ सोडियम इथॉन टू फ्रॉम 9 and 10 डायहायड्रो फिनायट्रिसिन. या प्रकारे फिनायट्रिसिन घेतला, सोडियम सिडोन इथेनॉल घेतलं आणि जस्ट तुमचं काय होणार हे बॉन्ड ब्रेक होऊन जाईल आणि बघा हे हायड्रोजन इथं जॉईन झालं म्हणजे जस्ट रिडक्शन प्रोसेस झाली 9-10 डायहायड्रो फिनायट्रिसिन. ठीक आहे. ऑक्सिडेशनमध्ये काय होणार ना, सिंपल प्रकारे ऑक्सिडेशनमध्ये कसं होणार, जसं एक प्रकारचं तुम्हाला रिंगमध्ये कार्बोनिल ग्रुप भेटणार, बरोबर की नाही, कार्बोनिल ग्रुप मिळणार किंवा असे ग्रुप भेटणार जे तुम्ही यूज करणार ते एक. हां ठीक आहे. तर ते कशा प्रकारे होते ते पण बघून घेऊया. जस्ट तुम्ही हा फिनायट्रिसिन घेतला, काय घेतला तुमचा फिनायट्रिसिन. ठीक आहे. हा फिनायट्रिसिन घेतला आहे तुम्ही, त्याची Na2CO2 सोबत रिॲक्शन केली, तुम्हाला काय म्हणलं क्युनिन भेटला आहे ना, कारण की तुमचे 2 आहेत ऑक्सिजन. ठीक आहे. 9-10 पोझिशनला जॉईंट आहेत बघा इथं पण फिनायट्रिक्युनॉन 9-10 फिनॉल3 ठीक आहे. नंतर मग H2O2 सोबत सिंपल तुमचं इथं डायफिनिक ॲसिडची रिॲक्शन होते. ओके. ती पण 9-10 पोझिशनला तुम्हाला जॉईंट दिसतं आहे. ॲसिटिक ॲसिड वगैरे घेतला, डायफिनिक ॲसिड तुम्हाला मिळाला आहे. ठीक. आता युजेस काय आहेत त्याच्याले एकदम तुम्हाला काही कंपल्सरी युजेस तुम्हाला राईटच डाऊन करायचे. ठीक आहे. इथं तुम्ही सांगू शकता की अँटी कॅन्सर एजंटमध्ये यूज होतो किंवा अँटी मलेरिया ड्रग्समध्ये यूज होतो, अँटीऑक्सिडंट म्हणून अँटी मायक्रोबायल म्हणून यूज होतो किंवा मॅन्युफॅक्चर ऑफ द पेस्टिसाइड डाईजमध्ये पण यूज होतो याचावाला. ठीक आहे. इट कॅन बी सिंथेसिस ऑफ द मॉर्फिन आणि कॅफिनमध्ये पण यूज होतं. मी हे पण मॉर्फिन आणि कॅफिनचं पण डिटेलमध्ये घेतलेलं आहे, तर तुम्हाला असेल कन्फ्युजन वगैरे तर तुम्ही ते बघू शकता. सिंथेसिस वगैरे मी डिटेलमध्ये शिकवलं आहे, तर तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण तुम्ही हे यूज करू शकता. ठीक आहे. आता डेरिव्हेटिव्ह सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे डेरिव्हेटिव्ह. बरं मी काय क्वेश्चन वाचला होता की डेरिव्हेटिव्ह फिनायट्रिसिनचा डेरिव्हेटिव्ह किंवा कशाचा डेरिव्हेटिव्ह बोलली मी अँथ्रासिन वगैरे जे असणार आहे तुम्हाला जो क्वेश्चन विचारला जाईल तो. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा की त्याचाला डेरिव्हेटिव्ह कशा प्रकारे तुम्ही मोस्ट इम्पॉर्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ द फिनायट्रिसिन कुठला आहे, फिनॉल3 हा त्याचा मोस्ट इम्पॉर्टंट डेरिव्हेटिव्ह. ओके. हा त्याचा इम्पॉर्टंट डेरिव्हेटिव्ह फिनॉल3 हा क्युनिन आहे. डबल बॉन्ड आला म्हणजे तुमचा काय झाला तो क्युनिन झाला. ठीक आहे. ऑक्सिजन 2 राहिले. आता त्याचे काही युजेस आहेत, ते युजेस पण बघून घेऊया. यूजमध्ये तुम्ही सांगू शकता की इट इज अ यूज ॲज अ अँटी मायक्रोबायल अँटी कॅन्सर एजंटमध्ये. इट इज अ रिडॉक्स इंडिकेटर इन अनालिटिकल केमिस्ट्री. तुमचे जे पण लॅबमध्ये इंडिकेटर वगैरे यूज होतात ते त्याच्यामध्ये आपण करू शकतो किंवा सिंथेसिस ऑफ द व्हेरियस डाईजमध्ये यूज होतो. ठीक आहे. इट इज अ यूज ऑफ द प्रिकर्सर फॉर द सिंथेसिस ऑफ द व्हेरियस ऑर्गॅनिक म्हणजे फॉर्मेशन. प्रिकर्सर म्हणजे प्रकारचे फॉर्मेशन म्हणजे सिंथेसिस वगैरे करतो ऑर्गॅनिक कंपाऊंडचे व्हेरियस ऑर्गॅनिक त्याच्यासाठी पण यूज होतो. ठीक आहे. तुम्हाला इथपर्यंत आय थिंक कन्फ्युजन नसेल आणि हे व्हिडिओ जर पडला तर लाईक करायला विसरू नका फ्रेंड. ओके. नेक्स्ट पार्टला आपण अँथ्रासिन बघणार. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.